श्वेता ईशान्येकडे तोंड करून उभी होती. नंतर ती 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळाली तर आता तिच्या उजव्या हातास कोणती दिशा असेल? तर पहा, असे प्रश्न आपण दिशावर आधारित प्रश्न देखील खूप वेळा सोडवलेले आहेत. तर पहा, आपल्याला दिशाचा आलेख आधी काढायचा विद्यार्थ्यांनो. दिशाचा जो काही आलेख असतो तो आधी काढायचा आहे. उपदिशा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ईशान्येकडे तोंड करून उभी आहे आणि नंतर ती 2 वेळा उजवीकडे. पहा, ईशान्येकडे तोंड असलेल्या व्यक्तीचा उजवा हात कुठे असणार? घड्याळ दिशेमध्ये. उजवा हात हा घड्याळाच्या दिशेमध्ये जातो आणि डावा हात घड्याळाच्या विरुद्ध दिशेमध्ये. मग पहा, 2 वेळा वळाली, एकदा दोनदा, 2 वेळा वळाली म्हणजेच तिचं पहा तोंड आता कुठे असणार आहे? विरुद्ध दिशा. ईशान्येची विरुद्ध दिशा नैऋत्य. मग आता पहा, उजव्या हातात दिशा आपल्याला विचारलेलं आहे. मग उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे? वायव्य. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? वायव्य. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील आता पहा, शेवटचा प्रश्न. तुम्ही मैदानावर फुटबॉल खेळत असताना विरोधी संघातील खेळाडूला पडल्याने दुखापत झाली. अशा वेळी तुमची योग्य कृती कोणती? चांगला खेळ करणारा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, यामुळे संघातील खेळाडूंसोबत आनंद साजरा करू? दुखापत झालेल्या खेळाडूस चिडवण्याचा प्रयत्न करू का इतर खेळाडू मत्ती जाण्याची वाट पाहू? त्याला कितपत दुःख झाले हे पाहून त्याला आवश्यक ते सहाय्य करू? तर पहा, कोणती कृती योग्य असणार आहे? तर पहा, त्याला कितपत दुखापत झाली हे पाहून त्याला आवश्यक ते सहाय्य करू ही कृती योग्य असणार आहे. मग हे ते योग्य उत्तर असणार आहे. कारण फुटबॉल खेळत असताना त्याला दुखापत झालेली आहे, मग आपण त्याला मदत करणं हे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनो. म्हणून इथे 4 नंबरचं पर्याय योग्य असणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे जे काही स्पर्धा परीक्षेचे जे काही क्वेश्चन पेपर्स असतात, वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील आणि मी शिकवतो तुम्हाला चांगलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.